आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. माझ्या बायकोला भरवण्याची इच्छा झाली तर पूजा व्हायची वाट बघत बसू आहे मी. शेरा, तुझ्या हाताला त्रास होतो आहे. हातानं धड तुला जेवता बी येणार नाही आहे. मग तू अशी अर्धपोटी राहिलेलं मला चालायचं नाही बघ. म्हणून मी आता माझ्या हातानं तुला पोटभर खाऊ घालणार आहे. मगच मला समाधान मिळेल बघ. किती काळजी करा. का काळजी करू नको होय. अगं बायको आहेस तू माझी. आणि हे बघ, तुला कसला बी त्रास होऊ द्यायचा नाही ही माझी जबाबदारी आहे ना. व लग्नात 7 फेरे घेताना दिलेलं वचन पाहायला पाहिजे की न ग. काय अक्षरा, खर तर ह्यो त्रास आहे ना माझ्यामुळे झाला आहे बघ. तुला मलाच अक्कल नाही. माझंच लक्ष नव्हतं. माझं लक्ष असतं ना तर तुझा त्रास मला कळला असता बघ. पण मी खेळ जिंकायच्या नादात होतो आणि अक्षरा मला वाईट वाटतंय बघ. अहो, असं काहीच झालेलं नाहीये. नका ना इतकं मनाला लावून घेऊ. इतकं काही झालेलं नाही. ते ताट द्या बरं इकडे. द्या इकडे. माझ्या हाताला काही झालेलं नाही. मी व्यवस्थित जेवू शकते. नका ना इतकी काळजी करू. काळजी करू नका म्हणजे काळजी राहणारच की. आणि हे बघ, आता काय बी बोलायचं नाही. मी तुझ्यासाठी जेवण आणलंय, ते गपगुमान खाऊन घ्यायचं. काय चल, मी भरवतो तुला. घे की. आधी तुम्ही. नवरा उपाशी असताना बायको जेवेल का? हे बघ, बाद झाला आता. हे समज मी तुझ्यासाठी आणलंय आणि तू समज संपवायचंस. कळलं काय? सुंदर. आत्या, आत्या जेवायला ये की. काही नको, माझं झालंय. हे 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 असं इथंच होतं बघ. हे 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 इथंच होतं. म्या काहीला बरवत नव्हतो. मग काय चालू होतं तुमचं? काय सांगायचं ठरलं होतं. हा हा आत्या, अगं ते उद्या पूजा आहे ना व. मग मी तिला विचारत होतो की उद्या पूजेसाठी कुठली कापडं घालू. असं होय. हा, पण मला कापड दिसणार बाबा. कुठं कुठं कापड? अगं कापड काढत होतो तितक्यात तू आलीस बघ. आणि बरं झालं आलीस. आता तुझी आवडीची कापड उद्या पूजेला घालतो मी. हा, काय न ग बाबा, तुझ्या बायकोच्या आवडीचीच कापड घाल. आणि मला दिसते काय चालू होतं ते. नाही आत्या, मी यांना तेच सांगत होते पण हे ऐकतच नव्हते. मी काय करू? आत्या सॉरी. सॉरी. अजिबात घाबरू नका पोरांनो. मला माझ्या सुंदरचं कौतुक वाटते. बायकोची एवढी काळजी घेतोय माझा पोरगा. असंच आयुष्यभर एकमेकांची काळजी घेत सुखाचा संसार करा. बरं, तुमचं चालू दे. हा, मी येते. बस की.
शरू काय चाललंय तुझा? अगं मी किती दिवस असं एकट्याने झोपायचंय? मला सांग, तू आपल्या रूम मध्ये कधी येणार आहेस? बाप रे, बायकोशिवाय इतकंही करमत नाहीये का? शरू अगं तुला चांगलंच माहितीये ना, मला नाही करमत तुझ्याशिवाय. हो, पण तुला जरा वाट बघावी लागेल. थोडा वेळ आहे इकडे झोपायला. सब्र का फल मीठा होता है. अगं वाट बघ म्हणजे? हा शरू बास हा. हे बघ, मला आता ना काहीच ऐकायचं नाहीये. मला सांग, तू इकडे कधी येणारच आणि हे सगळं कधी संपणार आहे? इतकी घाई? ठीक आहे, बघू. अगं बघू काय बघू? हा आता आपण काय त्या ज्योतिषाला बोलवायचंय का? गुड आयडिया. खरंच असं काही करायला हरकत नाहीये ना? शरू ओके ओके ओके, मी बोलते ताईशी. तिने परमिशन दिली की येईन लगेच. ओके शरू, मी सिरियसली बोलतोय. मी अजिबात चेष्टेच्या मूड मध्ये नाही. अरे हो, पण मीही चेष्टा करतच नाहीये. मी सिरियसली सांगतेय तुला. काय रे अश्विन? अरे सुंदर इतके दिवस कळ काढून थांबलाय आणि तुझं काय गुडघेला बाशिंग? हा जरा दमानं घे की. मामी, आमची चेष्टा सुरू होती, तसं सिरियस काही नाहीये. असो भाई, मला वाटलं भांडायला लागलाय. नाही म्हणजे बाहेरनं ऐकणारा तसंच वाटल की तुम्ही भांडताय म्हणून. आता घरातले समधी गोळा झाले असते, लई मोठा राडा घातला असता. म्हणून म्हणलं की तुम्हाला सांगावं, आवाज भारी येतोय, जरा सांभाळून. नाही मामी, असं काही खरंच झालं असतं ना तर मला खात्री अश्विनने सगळं नीट हँडल केलं असतं. तुम्ही नका काळजी करू, तो केपेबल आहे सगळं हँडल करायला. यस शरू, यू आर राईट. मी आहे ना, मी सगळं नीट करेन हँडल. माहिती, माझा पूर्ण विश्वास आहे तुझ्यावर. बरं चला, मी येते आता. ताई वाट बघत असेल. ओके, गुड नाईट. गुड नाईट. अश्विन, इतका बी हायपर होऊ नगस. आपल्यासाठी ते धोक्याचं आहे. पूजा आणि गोंधळ झालं ना, या अक्षरा जाईल तिच्या रूम मध्ये. तेव्हा ही चिमणी तुझ्या हाताला लागल. त्यावेळी तिचं काय करायचं ना ते तू ठरव.